नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन आणि एका महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. तर पहा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अर्जंट आणि महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे. कारण की 1 डिसेंबर 2025 पूर्वी तुम्हाला 3 कामे त्वरित करायची आहेत, अन्यथा तुमचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणत, तुम्हाला कोणती ती 3 कामे 1 डिसेंबर 2025 पूर्वी करायची आहेत, ए टू झेड अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जर असाल तर अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. चला, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, 1 नंबरचं आणि महत्त्वपूर्ण काम जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी तुम्हाला करायची. तर पहा, अतिवृष्टी अनुदानाची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदती 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या तारखेपूर्वी आपली ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अद्याप अतिवृष्टी अनुदानाची ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी ही करून घ्यायची आहे. का बरं तुम्हाला 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी तुमची ई-केवायसी करायची आहे, त्याचे कारणे आपण समोर पाहूयात. तर पहा, आता या ठिकाणी 1 डिसेंबर 2025 पूर्वी तुम्ही तुमची ई-केवायसी केली नाही तर तुमचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे थांबवले जाऊ शकतात किंवा जे काही पोर्टल आहे ते सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ई-केवायसी करून घ्यायची आहे. 2 नंबरला पाहू शकता, अनेक शेतकरी अद्याप ई-केवायसी नसल्यामुळे अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे अत्यावश्यक आहे. 3 नंबरला पाहू शकता, अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासाठी तुम्हाला वेगवेगळी ई-केवायसी करायची गरज नाही. तुम्ही एकदा ई-केवायसी केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं रब्बी अनुदान प्रक्रियेमध्ये जाईल. त्यानंतर तुम्हाला रब्बी अनुदानाचे हेक्टरी 10,000 रुपये सुद्धा मिळून जातील. तर मित्रांनो, तुम्हाला ही जी काही ई-केवायसी तुमच्या जवळ सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तुमची ई-केवायसी करून घ्यायची आहे. त्यानंतरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर पाहूयात 2 नंबरला तुम्हाला कोणतं महत्त्वपूर्ण काम करायचं आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती 2 नंबरला पाहू शकता, ई-पीक पाहणी 2025. अद्यापपर्यंत तुम्ही तुमची ई-पीक पाहणी केली नसेल तर ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदती 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मित्रांनो, ही मुदत आधी 29 ऑक्टोबरपर्यंत होती, परंतु राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ती वाढवण्यात आली आहे. तर पहा, अजूनपर्यंत तुम्ही तुमची ई-पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमची ई-केवायसी करायची. शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही तुमची ई-पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदानाचे जे काही पैसे आहेत त्याची रक्कम तुम्हाला मिळणार नाही. यानंतर पाहूयात तुम्हाला 3 नंबरचं आणि महत्त्वपूर्ण काम नेमकं काय करायचं आहे. चला तर मग पाहूयात. शेतकरी मित्रांनंतर 3 नंबरला आणि शेवटचं महत्त्वपूर्ण काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे रब्बी हंगाम 2025-26चा पीक विम्याचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही अजूनपर्यंत भरला नसेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याची माहिती आपण खाली पाहणार आहोत. तर पहा, रब्बी हंगाम 2025-26साठी पीक विमा अर्ज करण्याची शेवटची तारीख पिकानुसार वेगळी आहे. बहुतांश मुख्य पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे, परंतु कोणत्या पिकासाठी 30 नोव्हेंबर आहे, ते कोणतं पीक आहे ते आपण समोर पाहूयात. तर पहा, या ठिकाणी विविध पिकांसाठी तारखा वेगवेगळ्या आहेत. तर पहा, 1 नंबर आहे गहू, हरभरा आणि कांदा. यासाठी तुम्हाला रब्बी हंगामाचा पीक विमाचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. 2 नंबरला पाहू शकता ज्वारी. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे. 3 नंबरला पाहू शकता उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 ही असणार आहे. तर मित्रांनो, अशा काही पद्धतीने रब्बी हंगाम 2025चा ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा आहेत. तुम्हाला तुमचा पीक विम्याचा फॉर्म हा लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा काही पद्धतीने 3 कामे तुम्हाला त्वरित करायची आहेत. हे 3 कामे तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते देखील वंचित राहणार नाहीत. तर भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.